नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. अनेक भक्तांचा अनुभव असा आहे की जेव्हा सर्व मार्ग बंद होतात, नोकरी मिळत नाही, व्यवसायात नुकसान होते, घरात सतत वाद होतात किंवा मनाला शांतता मिळत नाही, तेव्हा स्वामी समर्थांची कृपा आपल्या जीवनाला नवीन दिशा देते. आज आपण जाणून घेणार आहोत स्वामी महाराजांची 11 गुरुवार संकल्पित सेवा. ही सेवा कशी करायची? प्रत्येक नियमामागे आध्यात्मिक अर्थ काय आहे? कोणती काळजी घ्यायची आणि ही सेवा पूर्ण झाल्यानंतर काय करावे? आणि शेवटी स्वामी महाराजांच्या 11 गुरुवार सेवेशी संबंधित प्रेरणादायी कथा, महत्त्वाची सूचना. ही सेवा श्रद्धा, भक्ती आणि वैयक्तिक संकल्पावर आधारित आहे. याचे फळ प्रत्येकाच्या श्रद्धा, आचरण आणि परिस्थितीनुसार वेगवेगळे असू शकते. महिन्याच्या पहिल्याच गुरुवारी सुरुवात का करावी? गुरुवार हा गुरुदत्तांचा दिवस मानला जातो. गुरु म्हणजे अज्ञानातून ज्ञानाकडे नेणारा प्रकाश. महिन्याच्या पहिल्या गुरुवारी सेवा सुरू करण्यामागे एक शिस्त आणि नव्या आरंभाचे प्रतीक आहे. नव्या महिन्यासोबत आपण नव्या संकल्पाने स्वामींच्या चरणी स्वतःला अर्पण करतो. त्या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ पिवळे किंवा पांढरी वस्त्र परिधान करावीत. स्वामींच्या प्रतिमेसमोर दिवा, अगरबत्ती लावून प्रार्थना करावी. 2. पहिल्या गुरुवारी संकल्प कसा करावा? संकल्प म्हणजे स्वतःशी आणि ईश्वराशी केलेले वचन. दोन्ही हातात पाणी घेऊन मनोभावे प्रार्थना करा. हे स्वामी समर्थ, मी आजपासून पुढील 11 गुरुवार ही सेवा श्रद्धेने पूर्ण करेन. मला सद्बुद्धी, संयम आणि भक्ती प्रदान करा. संकल्प करताना मनात कोणाविषयी द्वेष नसावा. 3 महिने मांसाहार का टाळावा? अनेक आध्यात्मिक परंपरेमध्ये सात्विक आहाराला महत्त्व दिले आहे. मांसाहार टाळल्याने मन अधिक शांत आणि संयमी राहण्यास मदत होते, असा अनेकांचा अनुभव आहे. या काळात शक्यतो सात्विक भोजन घ्यावे. यासोबतच राग, मत्सर, अपशब्द आणि वाईट सवयी सोडण्याचाही प्रयत्न करावा. फक्त गुरुवारी ब्रह्मचर्याचे पाळण्याचे महत्त्व. ब्रह्मचर्य म्हणजे केवळ शारीरिक संयम नाही, तो मन, वाणी आणि विचारांतील पवित्रतेचाही संकल्प आहे. गुरुवारी मन अधिकाधिक नामस्मरण, प्रार्थना आणि स्वामी चिंतनात मन गुंतवण्याचा प्रयत्न करावा. श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृताचे 1 ते 21 अध्याय का वाचावेत? या ग्रंथात स्वामींच्या अनेक लीलांचे वर्णन आहे. प्रत्येक अध्यायातून श्रद्धा, धैर्य, भक्ती, संयम आणि सेवाभाव शिकायला मिळतो. तर दर गुरुवारी वेळ काढून 1 ते 21 अध्याय पूर्ण वाचण्याचा प्रयत्न करा. वाचन करताना घाई करू नका. प्रत्येक प्रसंग समजून घ्या आणि त्यातील संदेश जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करा. 11 वेळा तारक मंत्र किंवा एकदा संपूर्ण पठण. स्वामी महाराज समर्थांच्या तारक मंत्र अनेक भक्त अत्यंत श्रद्धेने म्हणतात. श्री स्वामी समर्थ 11 वेळा मनापासून जप करा किंवा संपूर्ण तारक मंत्राचे एकदा पठण करावे. मंत्र म्हणताना मोबाईल, गप्पा किंवा इतर विचलित करणाऱ्या गोष्टी टाळा. पूर्ण लक्ष स्वामींच्या चरणी ठेवा. 11 माळ किंवा 1 माळ. श्री स्वामी समर्थ नामजप, नामस्मरण हे भक्तीचे सर्वात सोपे आणि प्रभावी साधन मानले जाते. ज्यांना वेळ असेल त्यांनी 11 माळ जप करावा, अन्यथा किमान 1 वेळा श्रद्धेने पूर्ण करावी. संख्या महत्त्वाची नाही, भाव महत्त्वाचा आहे. सेवेदरम्यान कोणती काळजी घ्यावी? कोणालाही दुखवू नका. शक्य असल्यास सत्य बोला. गरजूंना मदत करा. पालक आणि ज्येष्ठांचा आदर करा. व्यसनांपासून दूर राहा. रोज काही मिनिटे स्वामींच्या चरणी स्मरण करा. 11 गुरुवार पूर्ण झाल्यावर काय करावे? अंतिम गुरुवारी स्वामींची विशेष पूजा करा. नैवेद्य दाखवा. शक्य असल्यास गरजूंना अन्नदान करा. गायीला चारा, पक्ष्यांना दाणे किंवा गरिबांना मदत करणे हा देखील सुंदर सेवाभाव आहे. शेवटी स्वामींचे आभार माना आणि त्यांची कृपा कायम राहो अशी प्रार्थना करा. स्वामी महाराजांच्या 11 गुरुवारी सेवेशी संबंधित प्रेरणादायी कथा. 11 गुरुवारांनी बदलले एका सामान्य माणसाचे आयुष्य. एका गावात माधव नावाचा एक तरुण राहत होता. तो खूप मेहनती होता, पण त्याच्या आयुष्यात काहीच सुरळीत होत नव्हती. नोकरी टिकत नव्हती. घरात सतत वाद व्हायचे.
कर्ज वाढत होते आणि मन नेहमी अस्वस्थ असायचे. देवावर त्याची श्रद्धा होती, पण वारंवार येणाऱ्या अडचणींमुळे तो निराश झाला होता. एके दिवशी गावात आलेल्या एका वृद्ध स्वामी भक्ताने त्याला सांगितले, बाळा, संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग नेहमी चमत्कारात नसतो. तो श्रद्धा, संयम आणि सकारात्मकता असतो. तू मनापासून 11 गुरुवार स्वामी समर्थांची सेवा कर. माधवने विचारले, ही सेवा कशी करायची? त्या वृद्धाने त्याला सांगितले, पहिला गुरुवारी संकल्प कर, सात्विक आहार पाळ, गुरुवारी संयम आणि सद्वर्तन राख, श्री स्वामी समर्थ चरित्राचे वाचन कर, तारक मंत्र आणि नामजप कर, शक्य असेल तेव्हा गरजूंना मदत कर. माधवने कोणतीही अपेक्षा न ठेवता सेवा सुरू केली. पहिल्या काही गुरुवारांत त्याला बाहेरून काहीच बदल दिसला नाही, पण त्याला जाणवले की त्याचा राग कमी होत आहे, मन शांत होत आहे आणि तो निर्णय अधिक विचारपूर्वक घेऊ लागला आहे. 5व्या गुरुवारी त्याला एका मित्रामार्फत मुलाखतीची संधी मिळाली. 7व्या गुरुवारीला त्याची नोकरी लागली. 9व्या गुरुवारी घरातील वाद कमी झाले. तो स्वतः शांतपणे बोलू लागल्याने वातावरणही बदलू लागले. 11 गुरुवार आला. सेवा पूर्ण झाल्यावर त्याने स्वामींचे आभार मानले. त्याला तेव्हा एक गोष्ट समजली, स्वामींनी फक्त परिस्थिती बदलली नाही, तर आधी त्याचा स्वभाव आणि विचार बदलले. त्याला जाणवले की खरी कृपा म्हणजे अडचणी नाहीशा होणेच नव्हे, तर त्या अडचणींना धैर्याने सामोरे जाण्याची शक्ती मिळणे. कथेचा संदेश: 11 गुरुवारांची सेवा ही केवळ काही नियम पाळण्यापुरती नसून ती स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवण्याची एक साधना आहे. श्रद्धा, संयम, नामस्मरण आणि सत्कर्म यांच्या साहाय्याने मन स्थिर होऊ शकते आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो. अनेक भक्तांचे अनुभव: अनेक भक्त सांगतात की या काळात त्यांना मानसिक शांतता, आत्मविश्वास, सकारात्मक विचार आणि जीवनाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन मिळाला. तथापि प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो. या सेवेकडे चमत्काराची हमी म्हणून नव्हे, तर श्रद्धा, आत्मशिस्त आणि आध्यात्मिक साधनेचा मार्ग म्हणून पाहावे. स्वामी समर्थ नेहमी म्हणत असतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर आपण श्रद्धा, संयम आणि सत्कर्म यांचा मार्ग स्वीकारला तर जीवन अधिक शांत, स्थिर आणि अर्थपूर्ण होऊ शकते. शेवटी सर्वांना एकदा मनापासून म्हणा, अनंत कोटी ब्रह्मांड रायक, राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आपल्या स्वामी भक्त सागर या चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. आणि अशाच भक्तिमय आणि आध्यात्मिक माहिती पाहण्यासाठी आमच्यासोबत सातत्य राखा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.